अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राज्यातल्या वारसदार म्हणून सुनेत्रा पवारांनी कारभार हाती घेतलाय। उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता पक्षाचं अध्यक्षपद देखील त्यांच्याकडेच जाण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। दुसरीकडे पक्षाचा दिल्लीतला मोर्चा सांभाळण्यासाठी प्रफुल्ल पटेलांच्या खांद्याला खांदा लावून पार्थ पवार सज्ज होत असल्याचं चित्र आहे। सुनेत्रा पवारांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आता पार्थ पवार दिल्ली गाजवण्याच्या तयारीत आहेत। कसा असेल पार्थ यांचा पुढचा प्रवास, आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। पार्थ अजित पवार, अजित पवारांचे थोरले पुत्र। अजितदादांच्या अकाली निधनानंतर आता पार्थ पवार आपल्या हाती राजकारणाचा धनुष्य उचलायला सज्ज झाले। आई सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता। राज्यसभेतला हा वारसा पुढे नेत पार्थ पवार दिल्लीची जबाबदारी सांभाळण्यासाठी सज्ज झाल्याचं कळतं। सुनेत्रा पवार या प्रफुल्ल पटेलांच्या जागेवर राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या। त्यांची टर्म 2022 ते 2028 अशी होती। पुढच्या 2 वर्षात ही टर्म संपणार आहे। मात्र केवळ 2 वर्षापुरतं जाण्याऐवजी पार्थ पवारांना 6 वर्षाची फ्रेश टर्म हवी असल्याची चर्चा आहे। त्यासाठी त्यांची जुळवाजुळव सुरू असून लवकरच राज्यसभेची पोटनिवडणुकी जाहीर होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागा यावर्षी रिकाम्या होत आहेत। यंदाच्या एप्रिल महिन्यात त्यासाठी निवडणुका होण्याची शक्यता आहे। या निवडणुकीतून पार्थ पवारांचा दिल्ली दरवाजा राजकीयदृष्ट्या उघडला जाण्याची शक्यता आहे। पार्थ पवारांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया। मुंबई विद्यापीठाच्या HR कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मधून BCom ची पदवी। अनेक कंपन्यांमध्ये ते संचालक आहेत। 2019 मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केलाय। मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली। पहिल्याच निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। पुण्यातल्या मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्या कंपनीचं नाव आलं। मात्र या प्रकरणी दाखल दोषारोपपत्रात नाव नसल्यानं त्यांना कायदेशीर दिलासा मिळालाय। अजित पवारांच्या अपघाती निधनाचं दुःख बाजूला ठेवून सुनेत्रा पवारांनी 4थ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। या शपथविधीला अजितदादांचे धाकटे पुत्र जय पवार उपस्थित होते। पण त्यावेळी पार्थ पवार बारामतीतच असल्यानं वेगवेगळे तर्कवितर्क लढवले गेले। एकीकडे आईचा शपथविधी होत असताना पार्थ पवार गोविंद बागेत आजोबा शरद पवार आणि आत्या सुप्रिया सुळेंची भेट घेत होते। त्याचं कारण काय अजून समोर आलं नाहीये। पण पार्थ पवार सक्रिय राजकारणात आले तरी वडिलांचं छत्र नसताना त्यांचा मार्ग सोपा निश्चितच नसेल। अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सांभाळणं आणि भाजपसह NDAच्या मित्रपक्षांसोबत सत्ता संतुलन टिकवून ठेवणं असं दुहेरी आव्हान राष्ट्रवादी समोर असणार आहे। वडिलांसारखं कौटुंबिक आणि राजकीय संतुलन साधतानाही त्यांचा कस लागणार आहे। आई सुनेत्रा पवारांनी राज्याची धुरा सांभाळल्यानंतर आता दिल्लीची काळजी घेण्यासाठी पार्थ तयार होत असल्याची चर्चा आहे। आता पार्थ पवारांना दिल्ली किती मानवते आणि दिल्लीकरांना पार्थ किती मानवतात हे पुढच्या काही वर्षात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।